करणवाडी नवरगाव मार्ग अखेरच्या घटका मोजतोय. मलमपट्टी करून खिशे गरम करणाऱ्यांचे फावले. रस्ता मंजुरीची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात. प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांचा संताप. करणवाडी ते नवरगाव या महत्वाच्या मार्गाची गेल्या 10 ते 15 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता आता केवळ नावापुरताच उरला आहे. खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे हा मार्ग अखेरच्या घटका मोजत आहे. या रस्त्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. विशेष म्हणजे हा रस्ता प्रत्यक्षात मंजूर आहे किंवा नाही याची अधिकृत माहिती अद्याप कोणालाही प्राप्त झालेली नाही. रस्ता दुरुस्तीच्या नावावर दरवर्षी केवळ थातूर मातूर मलमपट्टी करून सरकारी निधी लाटणे आणि आपले खिशे गरम करणे हाच एकमेव कार्यक्रम संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून राबवला जात असल्याची चर्चा आता परिसरात जोरात सुरू आहे. करणवाडी ते नवरगाव मार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात या रस्त्यावर तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. मागील वर्षी केवळ नाममात्र मुरुम टाकून केलेली डागडुजी पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्याची अवस्था पूर्वीपेक्षाही भयावह झाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या कपड्यांवर खड्ड्यातील चिखलाची घाण पाणी उडत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच मोठ्या गाड्यांच्या वर्दळीमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्ता मंजुरीबाबतची अधिकृत माहिती सार्वजनिक केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. सरकारी तिजोरीची ही लूट थांबणार कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने आता तरी जागृत होऊन या मार्गाचे काम तातडीने हाती घ्यावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. संबंधित यंत्रणेने तातडीने चौकशी करून रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास मारेगाव वार्ता या विरोधात आवाज उठवेल. मारेगाव वार्ता सचिन मेश्रा, मारेगाव, यवतमाळ. गावचा करणवाडी येथील रहिवासी असून आमच्या करणवाडी ते बसस्टॉपपर्यंत रोडची अवस्था एकदम खराब झालेली आहे. मला वाटते हा रोड मंजूर आहे, परंतु अजूनपर्यंत या रोडनी काही मंजूर असूनही या रोडची दुरुस्ती झालेली नाही. तेव्हा मागच्या वर्षी थोडाफार मुरुम टाकलेला होता खरा, तर तो पाण्याने वाहून गेला आणि यावर्षी तर एकदम पाण्यामुळे मोठे मोठे खड्डे पडलेले आहे आणि शाळेचे विद्यार्थी इथून जातात, इथून बसस्टँडपर्यंत पायदळ जातात. मोठ्या गाड्या या रोडनी चालतात आणि त्या मोठ्या गाड्याच्या चालण्यामुळे जे काही या खड्ड्यातलं पाणी आहे, गाडण आहे, त्या शाळेच्या मुलाच्या अंगावर उडतं आणि त्यांचे कपडेसुद्धा खराब होतं. त्यामुळे परत त्यांना शाळेत जाण्यासाठी वेळ होतं आणि या रोडने जे मोटरसायकल कशी तरी चालते, परंतु मोठी गाडी तर कशीच जमत नाही. आणि तसंच मोठा जर पाणी आला तर या रोडने भरपूर पाणी साचून राहते. तेव्हा प्रवाशांना, मुलांना, इतर मोटरसायकल असो किंवा कोणतीही गाडी असो, या गाड्यांना जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. तेव्हा या रोडची दुरुस्ती करून द्यावी अशी आमची विनंती आहे, गावकऱ्यांची विनंती आहे.